नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोयाबीनचे देखील भाव वाढतील असं सांगितलं जात होतं. पण खाद्यतेलाचे भाव तर वाढले, मात्र सोयाबीनचे भाव मंदीतच आहेत. मग नेमका सोयाबीनचे भाव का वाढले नाहीत? तर त्याला प्रामुख्यानं 2-3 कारणं आहेत. आणि त्यातलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सोयाबीनचे भाव हे प्रामुख्यानं सोयाबीनच्या भावावर अवलंबून असतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनमध्ये 18% तेल असतं आणि 82% पेंड असतं. आता पेंड्याच्या भावामध्ये जर सुधारणा झाली तर लगेचच सोयाबीनचे भाव वाढायला मदत होते. पण खाद्यतेलाचे भाव म्हणजे सोया तेलाच्या भावामध्ये वाढ झाल्यानंतर सोयाबीनच्या भावामध्ये 18%चा फरक पडतो. आता आपण जर सध्याचे दर पाहिले, म्हणजेच थोडक्यात आपण जर सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतरचे दर पाहिले तर सोयाबीनचे भाव जवळपास आठवडाभर 200 ते 300 रुपयांनी वाढलेले होते. काही वेळेला 400 रुपयांपर्यंत देखील सुधारणा दिसून आली होती. पण जेव्हा नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली तेव्हा मात्र सोयाबीनचे भाव पुन्हा मंदीत आले, म्हणजेच भाव कमी झाले. मग आता आपल्याला असं म्हणता येईल का की खाद्यतेल आयात शुल्कात वाढीचा आधार आपल्या सोयाबीनला मिळत नाही? तर तसं नाही आहे. खाद्यतेल आयात शुल्काच्या वाढीचा आधार निश्चितच आपल्या सोयाबीनला मिळतोय. कारण जर समजा सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली नसती तर कदाचित सोयाबीनचा जो आता सरासरी भाव दिसतोय, म्हणजे जो काही एफएक्यू क्वालिटीच्या मालाचा भाव आहे 4200 ते 4500 रुपयांच्या दरम्यान, तर तो आपल्याला आणखीन 100 ते 200 रुपयांनी कमी दिसला असता. म्हणजे सरासरी भाव आपल्याला 4100 ते 43 रुपयाच्या दरम्यान दिसून आले असते. कोणत्या मालाचे? की जो माल गुणवत्तापूर्ण आहे, ज्याच्यामधला ओलावा 12% आतमध्ये आहे. मग आता खाद्यतेल आयात शुल्काचा आधार तर आपल्या सोयाबीनला आहे, तरी आपल्या सोयाबीनचे भाव कमी का आहेत? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे सोयाबीनचे दबावात असलेले भाव. आता सोयाबीनचे भाव देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कमी आहे आणि त्याचं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची निर्मिती वाढलेली आहे. आता मागच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेल महाग झाल्यानंतर सोया तेलाला चांगली मागणी आली होती. सोया तेलासाठी सोयाबीनचं गाळप वाढलं. आता सोयाबीनचं जेव्हा गाळप झालं तेव्हा 18% तेल तर मिळालं, मात्र 82% पेंड देखील मिळाली. त्यामुळे झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात पेंड्याचे साठे तयार झाले, म्हणजेच सोयाबीनचा पुरवठा वाढला. आता पुरवठा वाढल्यामुळे झालं असं की सोयाबीनचे भाव दबावात आलेत. आता जर आपण बघितलं तर अमेरिकेच्या वायदे बाजारामध्ये म्हणजे सिबॉटवर सोयाबीनचे भाव हे $305 देखील कमी झाले आहे. म्हणजेच टनामागं सोयाबीनचा भाव हा जवळपास $303 मिळतोय. आता मागच्या काही दिवसांमध्ये हाच भाव आपल्याला $340 देखील पाहायला मिळाला होता. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमी झाले. आता तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय बाजारातलं सोयाबीन किंवा सोयाबीन हे GM असतं, आपलं तर नॉन GM आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा GM सोयाबीनचे भाव किंवा सोयाबीनचे भाव कमी होतात, त्या तुलनेमध्ये आपल्या नॉन GMच्या सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावामध्ये देखील नरमाई येत असते. कारण जर समजा GM सोयाबीन किंवा सोयाबीन मोठ्या प्रमाणात स्वस्त झालं आणि आपल्या मालाचे भाव जास्त असतील तर आपल्या शेजारचे देश म्हणजे जे काही आपले ग्राहक देश आहे की जे आपलं सोयाबीन विकत घेतात ते देखील दक्षिण अमेरिकन देशातून म्हणजेच अमेरिका आहे, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, त्या देशाकडून GM सोयाबीन आयात करतील. मग आता शेजारचे देश आपलं महाग सोयाबीन का आयात करतात? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण आपल्या शेजारच्या देशांना पाहिजे त्या क्वांटिटी म्हणजेच काही टनांमध्ये 5 टन 10 टन या प्रमाणात देखील निर्यात करू शकतो. परंतु त्यांना जर दक्षिण अमेरिकन देशाकडून म्हणजे ब्राझील किंवा अर्जेंटिनाकडून ही आयात करायची असेल तर त्यांना वाहतूक भाडं जास्त लागतं, तसंच आयातीचा कालावधी देखील जास्त लागत असतो. त्यामुळं जर समजा भारताच्या सोयाबीनचे भाव हे दक्षिण अमेरिकेतील किंवा अमेरिकेच्या सोयाबीनपेक्षा जास्त असतील आणि जर त्यांना आयात करणं परवडत असतील तर हे देश तिकडून आयात करतील. त्यामुळे आपल्या सोयाबीनचे भाव देखील त्या प्रमाणात कमी किंवा जास्त होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आता आपल्या सोयाबीनचे भाव कमी राहण्यामागं आणखीन एक प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे DDGSचं. आता DDGS काय प्रकार आहे? तर आपल्याला माहिती आहे की इथेनॉलसाठी मागच्या काही महिन्यांपासून मक्याचा वापर जास्त वाढला. आता मक्यापासून इथेनॉल बाहेर काढलं म्हणजे मक्यामधून इथेनॉल काढलं तर त्यानंतर जो काही अवशेष उरतो, जो काही चुरा उरतो तो म्हणजे DDGS. आणि या DDGSचा वापर पशुखाद्यामध्ये देखील केला जातो. या DDGSचा वापर सोयाबीनला पर्याय म्हणून काही प्रमाणात देशात वापरला जातोय. आणि विशेष म्हणजे या DDGSचे भाव हे सोयाबीनच्या भावापेक्षा निम्म्यापेक्षा देखील कमी आहेत. त्यामुळं पशुखाद्य उद्योगाकडून या DDGSचा वापर वाढवला जातोय असं सांगितलं जात आहे. त्यामुळे साहजिकच सोयाबीनच्या भावावर म्हणजे देशातल्या भावावर देखील दबाव आलाय. आता मागच्या 2 वर्षांपासून विशेषतः मागच्या वर्षीपासून देशात दरवर्षी जे काही सोयाबीनच्या वापरामध्ये म्हणजे मागणीमध्ये वाढ होत होती ती झालेली नाही आहे. देशामध्ये सोयाबीनचा वापर हा आपल्याला स्थिरावलेला दिसतोय. दुसरीकडं सोयाबीनचं उत्पादन हे कमी जास्त प्रमाणात जरी होत असलं तरी वापर कमी होत असल्यामुळं
निर्यात होणं गरजेचं असतं. आता आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कसे आहेत त्यावरून आपली निर्यात ठरत असते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात भाव दबावात असल्यामुळं साहजिकच निर्यात देखील कमी होते, म्हणजे निर्यातीवर काहीसा दबाव आलेला आहे आणि याचा पर्यायानं परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावर देखील होतोय. आता हे झालं सोयाबीनच्या भावाचं. आणखीन एक दुसरं कारण आहे की ते म्हणजे तेलाचे भाव एवढ्या प्रमाणात का वाढले. आता जेव्हा सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली होती, म्हणजे 14 सप्टेंबरला जेव्हा खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्यात आलं, त्यावेळी आपल्या देशामध्ये आपल्या देशाची गरज किमान 2 ते 3 महिने भागेल एवढा खाद्यतेलाचा साठा पडून होता. आता हा साठा पडून असल्यानंतर सरकारनं आयात शुल्क वाढवलं. मग साहजिकच सरकारला असं वाटत होतं की देशामध्ये जो काही साठा एकदम कमी आयात शुल्कात दाखल झाला होता, की ज्याचे भाव खूपच कमी होते, हा साठा विक्रेते कमी दरामध्ये विकतील. पण तसं झालं नाही. सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर हा साठा जास्त भावात विकायला सुरुवात झाली आणि त्यामागं प्रामुख्यानं कारण असं होतं, म्हणजे दुसरा एक फॅक्टर असा आहे की जेव्हा भारत खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये खाद्यतेलाचे भाव काहीसे कमी होत असतात, कारण भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार असतो. पण यंदा झालं उलटं. आता जसं सुरुवातीला सांगितलं की पामतेलाचे भाव वाढलेले आहेत. आता मागच्या काही वर्षांपासून पामतेलाचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारताच्या एकूण आयातीमध्ये पामतेलाची आयात ही 60% जास्त असते. पण मागच्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारामध्ये पामतेलाचे भाव वाढलेले आहेत. पामतेलाचे भाव हे सोया तेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच पामतेलाचे भाव वाढल्याचा परिणाम एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाववाढीवर दिसून आला, म्हणजे सगळ्याच खाद्यतेलाचे भाव सुधारायला मदत मिळाली आहे. आता भारतानं आयात शुल्कात वाढ केल्यानंतर देखील आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाले नाही, उलट भाव काही प्रमाणात वाढायला मदत झाली. त्याचा देखील परिणाम म्हणजे त्याचा फायदा आपल्या देशातील विक्रेत्यांनी घेतला असं सांगितलं जात आहे. सरकारचं म्हणणं होतं की तुम्ही जो खाद्यतेल आयातीचा साठा म्हणजे कमी दरात करून ठेवलेला आहे, त्याची देशात विक्री देखील कमी दरात करावी आणि खाद्यतेल आयात शुल्क वाढीनंतर जे तेल आयात केलं ते जास्त दराने विकायला हरकत नाही, म्हणजे वाढलेल्या दरामध्ये विकायला हरकत नाही. पण विक्रेत्यांनी याचा फायदा घेत वाढलेल्या दरामध्ये खाद्यतेलाची विक्री सुरू केली. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे दर वाढले, परंतु दुसरीकडं सोया तेलाचे भाव आपल्याला मंदीतच दिसून येतात. त्यामुळे बाजारामध्ये ही चर्चा आहे की खाद्यतेलाचे भाव तर वाढले, पण आपल्या सोयाबीनचे भाव का वाढले नाही, तर त्याची महत्त्वाची कारणं ही आहेत. आता तुम्हाला एकूणच सोयाबीनच्या बाजाराविषयी काय वाटतं? आपल्या भागात सोयाबीनला सध्या काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.